आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। सध्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी पनवती सत्तेमध्ये येताना बोलले होते एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही, मात्र यांच्या कालावधीत सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रविकांत तुपकरांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री झाल्यावर तर पनवती लागली महाराष्ट्राला, सगळ्यात जास्त आत्महत्या तुमच्या काळात झाल्या। तुम्ही काय सांगता यू करेंगे त्यू करेंगे, आमचा यांच्यावर विश्वास नाही। यांना दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीनच्या मुद्द्यावरून रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक। हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसह हल्लाबोल आंदोलन, रस्त्यावर कापूस आणि सोयाबीन ओतून सरकार विरोधात घोषणाबाजी। अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत हा 2024चा संकल्प, त्यासाठी राष्ट्रवादी पडेल ते काम करणार, अमोल बिटकरी यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना भेटलो म्हणजे जातोय असं नाही, बिटकरींकडून स्पष्ट। 24चा संकल्प असेल की अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत आणि त्याकरता जे काही मेहनत करायचं काम पडेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल। आयुष्यभर महापालिकेच्या कंत्राटदारांबरोबर सेटलमेंट केली, आता मोर्चा काढून अदानींसोबत सेटलमेंट करत आहात। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची ठाकरे गटावर टीका। एनरॉल प्रकरणामध्ये मातोश्रीवर कोण सेटलमेंट करत होतं असाही सवाल केला। प्रकल्पाच्या वेळेला एवढा विरोध केला शिवसेनेनी आणि भाजपनी सुद्धा, आणि मग रिबेका मार्ग मातोश्रीवर गेल्या आणि एनरॉनचा सगळा विरोध मावळला। त्यामुळे सेटलमेंट ही आज करत नाहीये, शिवसेना गेल्या 25 वर्षापासून करते। दिल्लीत भरपूर थंडी, पण मला कुणासारखी हुडी घालून भेटायला जायची गरज नाही, मी सगळ्यांना उघडपणे भेटणार, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला। मी भेटी गाठी सुरू करेन, संध्याकाळी कोणाकोणाला भेटलं तुम्हाला मी सांगेन। आणि ह्याच्यामध्ये मला जरी थंडी म्हणून मी जॅकेट घातलं, पण असं हुडी बिडी घालून गॉगल घालून काही भेटायची गरज नाही, जो होत आहे खुले आम करतो। छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, बेनामी अपसंपदा प्रकरणातल्या 4ही तक्रारी कोर्टाकडून रद्द, प्राप्तिकर विभागासाठी मोठा झटका। भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांचा सुषमा अंधारे विरोधात हक्कभंग प्रस्ताव। ललित पाटील प्रकरणामध्ये अंधारेंनी फरांदेंवर टीका केली होती, अंधारेंनी चुकीचे आरोप केल्याचा फरांदेंचा दावा। कधी कोणावरती पुरावा नसताना कधी आरोप केला नाही, ह्या ताईंकडे काही पुरावे असतील तर त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावं। त्यांनी 28/11ला पुण्यामधून पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी त्याच दिवशी गृहमंत्र्यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचं पत्र दिलं। संघाच्या कार्यालयामधील बौद्धिकासाठी अजित पवार गटाची दांडी, अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी बौद्धिकला यायला हवं, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। येण्याने काही फरक पडला नसता, उलट चांगलंच झालं असतं। हे ऊर्जा स्त्रोत आहे, त्याच्यामुळे इथं आलेला माणूस प्रेरणा घेऊनच जातो। काय लगेच काय कुठल्या एखाद्या इथे आलं नतमस्तक झालं म्हणजे काय बिघडत नसतं, चांगलंच होत असतं। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्या संपणार, विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय। नवीन महिला धोरणाला आज मंजुरी मिळणार, तर साखर कारखाना संदर्भात महिला धोरणात मोठी तरतूद केली जाणार।